नमस्कार, मी साक्षी. आपण पाहत आहात नंदुरबार बुलेटिन लाईव्ह. आता बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातून. भाजपचे पूर्व नेते विजय चौधरी यांच्या विरोधात गुजर समाज आक्रमक. महिलांना अपशब्द वापरल्यास गुजर समाजात तीव्र संताप. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, एकनाथ खडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने पाटीदार गुजर समाजाचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा. नंदुरबारमध्ये भाजपचे माजी नेते विजय चौधरी यांच्या विरोधात गुजर समाज आक्रमक झाला आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत पाटीदार गुजर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या मोर्चात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत विजय चौधरी यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. समाज, खानदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार यांच्या कार्यालयावर जाहीर निषेध मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्रामुख्याने समाजातील सर्वच माता भगिनी, युवक युवती आणि ज्येष्ठ लोक समाजाचे सर्वच उपस्थित होते. मागच्या काही दिवसापासून व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह, बदनामीकारक अशा क्लिप्स व्हायरल होत होत्या आणि त्यात समाजाच्या कन्या, नंदुरबार जिल्ह्याच्या कन्या, केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे तसेच नंदुरबार जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय हिनाताई गावित आणि मुक्ताईनगर येथील रोहिणीताई खडसे या तिघ भगिनींबद्दल अत्यंत अर्वाच्य अश्लील भाषेत असा शिवीगाळ करण्यात आला होता. याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज समस्त लेवा पाटीदार समाज इथे उपस्थित होता. आमच्या सर्व समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी महोदयांसमोर आमच्या मागण्या मांडल्या की ज्या व्हिडिओ क्लिप्स या समाज माध्यमांवर या प्रसारित करण्यात आल्या त्यांची निष्पक्ष अशी चौकशी करून संबंधित श्री विजय वसंत चौधरी यांच्यावर निष्पक्ष चौकशी झाल्यानंतर, दोषसिद्धी झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर जिल्हाधिकारी महोदयांकडे, SP मॅडम यांच्याकडे आपण निवेदन दिलं. निवेदन देत असताना आता जे काही आम्ही भौगोलिक बघितलं की मीडियाला SP मॅडमांनी स्वतः बाईट दिला की जे विजय चौधरींचे PA होते याने स्वतः कबूल केलं की विजय चौधरींच्या मोबाईलमधून मी पेन ड्राईव्हमध्ये ऑडिओ क्लिप घेतल्या. मग आता त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल झालेले आहे. आजही आता आम्ही निवेदन दिले आहे, त्याची निष्पक्ष चौकशी होईल, त्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. पण आधी जो ॲट्रॅसिटी कलम म्हणून आपलं झालेलं असताना देखील पोलीस प्रशासन का पोलीस प्रशासनाचा काय विषय मला माहीत नाही, पण मॅडमच स्वतः SP मॅडम म्हटल्या की ऑडिओ क्लिपमध्ये त्याने मान्य केलेलं आहे त्याला अटक झाली पाहिजे होती आतापर्यंत, पण अटक होत नाहीये. काय कारण असेल माहीत नाही, पण अटक करण्यात यावी. आता मगाशी प्रफुल्ल पटेल म्हटले की जर कायद्याने निष्पक्ष चौकशी झाली नाही तर आम्ही जन आंदोलन छेडू. आणि ही खरंच गोष्ट आहे की आता येणारे 9 ऑगस्ट आहे. 9 ऑगस्टचा शांततेत सर्व जिल्ह्यामध्ये